चला तर मग आज आहे मंगळवार, संध्याकाळी उपास सोडण्यासाठी खास बेत केला आहे मी भोपळ्यांच्या घाऱ्यांचा. आता आमच्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर आपण असे छोटे छोटे पीस घेतलेत करून. त्यानंतर गूळ घेतला आहे किसून किसून म्हणजे चिरूनच घेतला आहे मी गूळ. म्हणजे आपल्याकडे काय एवढे माझी काय एवढी असे सुशिक्त वगैरे काय नाही बोलता येते मला, जसं आहे तसं मी चिरून घेतला आहे गूळ, असाच बारीक केला आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला ते मस्त कढई तापली होती, मी कढईमध्ये तो किस आणि तो गूळ मिक्स करून चांगलं परतून घेतलं आहे. असं चांगलं परतून घ्यायचं, चांगलं मस्त लालसर होईस्तोपर्यंत, त्याला कलर येतो परत. बघा कसं लाल लाल कलर यायला सुरुवात झालेली आहे तशी. तो चांगला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी. कारण माझ्याकडे जेवढं साहित्य होतं मी त्याच्यामध्ये आपलं शॉर्टकटमध्ये केलं आहे. तर बघा कसं लाल कलर यायला लागलेला आहे. मी आपलं सोप्या एकदम साध्या सिंपल आणि सोप्या याच्यामध्ये केलेलं आहे. बाकी काही जास्त काय त्याच्यामध्ये टाकलं नाही मी, ते जसं आहे तसं मी केलं आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. तर कसा कलर आला आहे बघा, छान. हे काय तोंडाला पाणी सुटते का नाही. आता ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेतो आहे, चांगलं मळून घ्यायचं पिठामध्ये. आणि त्याच्यानंतर असा गोळा तयार होतो बघा, तसं मळून चांगला मस्त गोळा तयार करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये नंतर ते छोटे छोटे करून आपण एक थापून घ्यायचे. थापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घाऱ्या आपण तव्यावर टाकून त्यांना मस्त भाजून घ्यायचे ते. तर कशा वाटलं नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय. आवडल्या तर नक्की कमेंट करा.